सगळ्यांना. इथे मी बनवत आहे पनीर टिक्की. अर्धा लिटर दुधामध्ये मी एक लिंबू पिळला आणि त्याच्यापासून फक्त एवढं पनीर तयार झालं. मे बी दुधामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल त्यामुळे पनीर फारच थोडं बनलं. ते मी कपड्यात बांधून त्याच्यावर छोटा खलबत्ता ठेवला होता, अशी गोल त्याची मस्त टिक्की करून घेतली आणि आता त्याचं पाणी टिश्यू पेपरमध्ये ठेवून सगळं पिळून काढलं आणि त्यानंतर ते पनीर क्रश केलं. पनीर क्रश केल्यानंतर त्याच्यामध्ये मी कट केलेला कांदा, किसून घेतलेला भोपळा, किसून घेतलेलं डांगर, लसूण, हिरवी मिरची, आलं क्रश केलेलं, फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आणि त्याच्यामध्ये मी टाकली कसुरी मेथी, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून जिरं, हाफ टीस्पून लाल तिखट. कसुरी मेथीने खूप छान टेस्ट लागते. इथे मी 2 चमचे इसबगोलचा वापर केलेला आहे. इसबगोल तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर जसं मी म्हटलं कुठल्याही प्रकारचं पीठ किंवा बटाटा मी याच्यामध्ये वापरणार नाही आहे. 1 चीज क्यूब घेतली मी, ती छान अशी क्रश करून घेतली. त्यानंतर 2 टीस्पून मी रेड चिली फ्लेक्स टाकलं. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 टीस्पून मी टाकलेलं आहे ऑरिगेनो आणि हे छान असं मिक्स करून घेतलं. आणि मग मला आठवलं की अरे आपण अजून याच्यामध्ये मीठ टाकायला विसरलो. तर मी पिंक हिमालयन साल्टचा वापर करत आहे. चवीनुसार मीठ टाकलं, मीठ आणि आता हे छान मिक्स करून मी याच्या बनवणार आहे टिक्क्या. ह्या पनीर टिक्क्या प्रशांतजींसाठी बनवल्या जात आहे. हाय प्रोटीन पनीर टिक्की आपण याला म्हणू शकतो. आपण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे कार्ब्स वापरलेले नाही आहे. सध्या मी प्रशांतजींना एक स्पेशल डाएट देते. डाएट म्हणजे त्यांचे कार्ब्स मी पूर्णपणे बंद केले आणि फक्त त्यांना प्रोटीन आणि फॅट हा सध्या त्यांचा डाएट चालू आहे. होप सो की लवकरच छान रिझल्ट दिसतील. जेव्हा आपल्याला छान रिझल्ट मिळतील त्यावेळेस मी नक्कीच तो डाएट काय आहे तुमच्याबरोबर शेअर करेल. पण सध्या ह्या छोट्या छोट्या रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते. छान असं मिक्स केल्यानंतर हे बघा अशा मी त्याच्या टिक्क्या बनवून घेणार आहे गोल गोल एकसारख्या. आणि या टिक्क्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. पण शॅलो फ्राय करताना मी थोडंसं तेल नाही तर भरपूर तुपाचा वापर करणार आहे. म्हणून म्हटलं की ज्या वेळेस आम्हाला म्हणजे प्रशांतजींना बेस्ट रिझल्ट मिळतील त्यावेळेस मी नक्कीच तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे डाएट. तर हे बघा इथे मी तूप टाकून घेतलं भरपूर असं तव्यावर आणि आता ह्या टिक्क्या सगळ्या मी याच्यावरती टाकून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला जर कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही ब्रशने जस्ट तव्याला ग्रीस केलं तरी चालेल, तशाही तुम्ही शेकू शकता. पण मी जसं म्हटलं ते स्पेशल डाएटवर आहे म्हणून मी तुपाचा वापर बऱ्यापैकी इथं केला. टिक्क्या अशा 2-3 मिनटं ठेवल्यानंतर मी त्यांची बाजू पलटली. किती छान मस्त झालं आहे बघा तुम्ही. आपण याच्यामध्ये ना उकडलेला बटाटा वापरला, ना बेसन वापरलं, ना कुठलाच आटा प्रकार, कुठल्याच प्रकारचे कार्ब्स आपण याच्यात वापरले नाही आहे. तरीसुद्धा खूप छान ह्या टिक्क्या बनल्या. ह्या पनीर टिक्क्या खायला इतक्या टेस्टी झाल्या, इतक्या टेस्टी होतात की त्याच्याबरोबर तुम्हाला इतर काही घ्यायची गरज नाही. परंतु तुम्हाला जर काही घ्यायचंच असेल तुम्ही दह्याबरोबर ह्या टिक्क्या एन्जॉय करू शकता किंवा मग पुदिन्याची ग्रीन चटणी, कोथिंबीरची ग्रीन चटणी तिच्याबरोबर सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. इवन जर तुम्हाला केचप आवडत असेल आणि तुम्ही डाएटवर नसाल कुठल्या तर केचप बरोबर सुद्धा तुम्ही ह्या टिक्क्या खाऊ शकता. खूप छान यमी टेस्टी डिलिशियस हाय प्रोटीन पनीर टिक्की आपली इथे तयार आहे. तुम्हाला लक्षात येतच असेल दिसताच एवढ्या छान आहे आणि जेवढ्या छान त्या दिसत आहे तेवढ्याच त्या टेस्टी झाल्या होत्या. कारण की तुम्ही बघितलं आपण किती सगळे स्पायसेस याच्यामध्ये यूज केलेले आहे. आणि मला 100% खात्री आहे की प्रशांतजींना छान रिझल्ट मिळेल जो डाएट सध्या ते फॉलो करताय. हाय प्रोटीन डाएट, नो कार्ब्स डाएट. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. पप्पी दे ना मला. थँक्यू कृष्णा, थँक्यू. इकडे गेला हॅपी बर्थडे. थँक्यू कृष्णा. गेला हॅपी बर्थडे म्हण. प्रशांतजींनी मला 2 मिनिटं. कॉलेज हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू करीना. करीना ट्रॅव्हल करते आणि व्हिडिओ कॉल केलाय तिने. लव यू टू, लव यू मेरा बच्चा. मी झालेली आहे माझ्या ऑडियन्सलाही आज सांगते मी आज झालेली आहे 48 इयर्सची.
48 वर्षाची झाली आहे मी. हा नाही 46 नाही 48 इयर्सची झाली. आणि ह्या लोकांचा खूप आग्रह चालला होता प्रचंड केकसाठी, पण मी रागवली कारण प्रशांतजींनी स्वीट कम्प्लीट बंद केलंय. प्रतीकचा पण थोडाफार डाएट चालू आहे आणि आईस्क्रीम आणलेलं आहे त्यांनी. मग म्हटलं आईस्क्रीम आणि केक गोड गोड, तर आपण ते आईस्क्रीम खाऊन घेऊ. आणि म्हणून केक वगैरे आता उद्या करीना आल्यानंतर म्हटलं उद्या करू केक कट, म्हणून आम्ही केक नाही कट करत आहे आता, जस्ट विश केलं. आणि आता आम्ही आमचं आईस्क्रीम, मला नाही खायचंय गणपती. बर्थडे गर्ल आईस्क्रीम खात आहे. हे आईस्क्रीमचा वेट करताय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि हो, आज आहे माझा बर्थडे. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षातच आलं असेल की माझ्या कलरचं काय झालेलं आहे ते. तर आता सकाळी सकाळी मी आंघोळ वगैरे करून तयार झाली. आता मी पहिले देवपूजा करून घेते आणि तुम्हाला दाखवते की प्रशांतजी काय करत आहे, आणि मग मी देवपूजा करते. आता सकाळचे वाजलेले आहेत 8:10. काय चाललंय हे प्रशांतजी? ह्या भाज्या आणल्या ना जागा नाही, मग ह्या पहिल्या भाज्या कापून ठेवतो. इतक्या भाज्या का बरं घेऊन आले तुम्ही? आपल्या म्हणजे त्या होऊन जातील, त्या थोडं थोडं फ्राय करून त्या पनीर टाकून सुद्धा देऊ शकते मला चमचा बरोबर. ना हे किती भाज्या आहेत, कधीच्या पडल्या. तुम्ही इतक्या सगळ्या भाज्या काय खुशीमध्ये घेऊन आले? मला काय माहिती या संपल्या नाही असं. मला वाटतं काल आपण भाजी नाही खाल्ली ना ती, म्हणजे भाज्या नाही येत घरामध्ये. तुम्ही काल ठरवलं होतं ना काहीच खायचं नाही. संध्याकाळी मी घरी नव्हते ना. मग ते कधी दुपारी तुला हे सापडलं असतं चिरलेलं, केलं असतं तू काय. तुम्हाला मी दुपारी जेव्हा फोन केला तुम्ही बोलले नाही खाईल असं म्हटलं. हा, मग मी संध्याकाळी खाण्यासाठी दुपारी का करून ठेवू ना. संध्याकाळी तू रात्री 9ला तू का 9ला आले ना, मग काय झालं भाज्या तर चिरून ठेवतोय आणि काही दुसरा गुलाम करत. तर मी ज्यावेळेस पूजा केली, भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना केली की त्यांनी जे मला हे सुंदर आयुष्य दिलं आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी आहे. आणि त्याचबरोबर मी हे देखील म्हटलं की आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात म्हणजे 48 वर्ष खूप मोठा टाईम स्पॅन झाला नाही का. ज्या काही माझ्या हातून चुका घडल्या असतील, काही कुणावर अन्याय झाला असेल, काही अपराध घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा, माझा अपराध पोटात घाला. आणि इथून पुढे जेही काही आयुष्य असेल मला, त्या आयुष्यामध्ये माझ्या हातून कुठल्याही प्रकारची काही चूक होणार नाही, कुणावर अन्याय होणार नाही, माझ्याकडून कोणी हर्ट होणार नाही, असं वागण्याची सद्विवेक बुद्धी मला द्या. माझ्या जीवनामध्ये जे काही तुम्ही मला दिलेलं आहे चांगल्या गोष्टी, त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे. आणि आपले प्रशांतजी, त्यांना भाज्या घ्यायला जाणं, खूप सगळ्या भाज्या आणणं, खाण्याचे पदार्थ आणणं आणि ते व्यवस्थित स्टोअर करणं, याच्यामध्ये त्यांना खूप मजा वाटते. आणि म्हणूनच सकाळी सकाळी किचनमध्ये मस्तपैकी बसून इतक्या भाज्या त्यांनी आणल्या की त्या फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायला जागा नव्हती. आणि त्यांना आवडतं काम करायला, थोडंफार त्यांच्याकडे फ्री वेळ असला की ते करतात. आणि जी की चांगली गोष्ट आहे, जी आपण ॲप्रिशिएट केली पाहिजे, कारण संसार दोघांचा आहे, तर दोघांनी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. सलॉनमध्ये मी कॉल केला होता कारण की रात्री त्यांच्याकडे कलर अवेलेबल नव्हते. तर ते बोलले होते की सकाळी 10ला तुम्ही या. आता 10 वाजले, कॉल केला तर ते बोलले हो मॅम कलर आला आहे, म्हणजे या बुवा तुम्ही असं. तर मी आता सलॉनमध्ये निघाली. आत्ताचा लुक असा आहे, कुठेतरी मला मनात असंही वाटतं की ठीक आहे, बेटर, एवढंही काही वाईट नाही आहे. आता मी जे करायला जाते माहीत नाही आता अजून काय त्याच्यातून आउटपुट येईल. ठीक आहे, बघू. आता त्यांना मी जाऊन एवढंच सांगणार आहे की हे जे अनइवन, इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा, हा कुठलाही एक कलर करा पण एकसारखे दिसतील असे करा. ॲटलिस्ट डार्क ब्राऊन शेडमध्ये जाण्याचा विचार करते मी. बघू आता काय होईल ते. तर मी आता जस्ट चेंज केलं आणि सलॉनमध्ये चालली. खूपदा असं होतं, आपण अशा गोष्टी करतो आणि नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की मी हे का केलं. मुलं म्हणताय माझे मम्मा फॉरेनर दिसते, पण मला नाही दिसायचं आहे फॉरेनर. पूर्ण सोसायटीमध्ये मेंटेनन्सचे कामं चालू आहे, म्हणजे क्लिनिंग वगैरे, ग्रास कटिंग, कचऱ्याचा पत्ता नाही तरी पण त्या बायका झाडू मारताय. आता त्यांचं काम आहे नाही का. तर आता ही अशी सोसायटी, म्हणजे मी सांगू सुद्धा शकत नाही, म्हणजे इतके अनगिनत लोक ही सोसायटी सकाळी क्लीन करायचं काम करत असतात. प्लांटचं कटिंग वगैरे
सकाळी सकाळी माझा या निमित्त 15 मिनिटाचा वॉक होऊन जाईल सलॉनपर्यंत जायला. 15 नाही 10 मिनिटात पोचून जातं पहिल्या टॉवरपासून 9व्या टॉवरपर्यंत. मला स्वतःलाच खूप डिफरंट लुक वाटतोय माझा. हे बघा सनलाईटमध्ये असा दिसतोय. कलर ठीक आहे, कलरचं सिलेक्शन तर मीच केलं आहे, फक्त एकसारखा नाही झाला आहे सगळीकडे. आणि मी आली सोसायटीच्या सलॉनमध्ये हे करायला, परंतु त्यांच्याकडे कलरच नाही आहे दुसरे, आणि ते मला जे ऑप्शन देत आहे ते मला नको वाटतं, मला रिस्क वाटते. तर मला जे पाहिजे होतं की डार्क ब्राऊनमध्ये एखादं एकसारखा लुक करू, पण ते नाही आहे त्यांच्याकडे. तर मी बघते आता काय करायचं ते. कलरच नाही त्यांच्याकडे. एवढं मोठं सलॉन, एवढं हाय पॉश सलॉन आहे आणि कलरच नाही. मी फायनली आता असा डिसिजन घेतला की एक डार्कर शेड नॅचरल कलरसारखाच थोडासा वॉयलेटमध्ये मोडतो तो करायचा ऑल ओव्हर हेअरला, आणि मध्ये मध्ये थिन हेअर तशीच राहू द्यायची, ज्याला की ऑलरेडी कलर अप्लाय झालेला आहे हायलायटनिंगचा. तर आता तो निर्णय घेऊन आता हे बघा हे दोघं जण रेडी आहे. तर बघू आता काय होतो रिझल्ट. टेन्शन तर खूप आलं आहे मला, काय होईल माझ्या केसांचं, कशी दिसते बघा मी. तसा हा जसं मी तुम्हाला म्हटलं ना, हे सिलेक्शन माझं होतं तो छानच झाला आहे, परंतु हे जे मध्ये झालं आहे ना इवन नाही आहे लुक, ते चुकीचं वाटतं आहे. तर चला फायनल लुक मी तुम्हाला दाखवेलच. आता हे दोघं भाऊ कलर हा आहे आता फायनल लुक माझा. आय थिंक आता बेटर आहे. तर कसं वाटतंय बघा. हे बघा हे बघा हे लोक कर जी क्या कहेंगे आप मेरे बर्थडे का आधा दिन वेस्ट करने के लिए. तर ज्यांनी माझं हेअर कलर केलं होतं ते मला सॉरी म्हणताय, पण मी म्हटलं ठीक आहे चलो थँक्यू, चलो ठीक आहे थँक्यू. तर चला फायनली काहीतरी बेटर आउटपुट आलंय. हे बघा आता मी म्हणजे आहे ठीक आहे, चला चांगलं आहे, निघते. आधीपेक्षा नक्कीच बेटर दिसतंय नाही का. आणि ते खूप सॉरी म्हणत होते, पण मी जसं की कालही सांगितलं की जाणून बुजून तर काय कोणी करत नाही का, जाणून बुजून तर काय त्यांनी चुकी नव्हती केली. चला आता मी हॅपी आहे, म्हणजे मला चांगलं वाटतंय आता. आधीचे ते पॅच बिलकुल बरोबर वाटत नव्हतं. तर आताही हे सजेशन मी त्यांना दिलं की डार्क शेड घ्या म्हटलं, आणि मध्ये मध्ये थोड्या थिन हायलाईट सोडून द्या. जो आधीचा कलर ऑलरेडी झालेला आहे केसांना, तर त्या थोड्या थिन हायलाईट थिन लेअर घेऊन त्या सोडायला लावल्या, आणि मग असा त्याचा ओव्हरऑल लुक आहे. तर आय होप की हा लुक आता तुम्हालाही चांगला वाटत असेल. आणि बघा आत्ता म्हणजे 1:30 वाजला आहे, आणि चक्क मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. देवपूजा करून आली होती 10 वाजताची, ते पोहोचली होती. तर इथं मी ब्रेड घेतले. पोरांनी बी काही खाल्लं की नाही काहीच माहिती नाही, कारण इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर त्यांचं माझं बोलणंही झालं नाही. आय होप की आता प्रतीकला आणि करीनाला हा कलर आवडेल. तसा तोही चांगलाच होता. उन्हामध्ये हा अजून जास्त शो होईल बघा. आता जशीच मी उन्हात आली की जास्त शो होईल. हे बघा चलो. हे बघा गाईज, बर्थडे गर्ल आली आहे. दुपारचे वाजले, किती वाजले बघा, 2 वाजले. लहान पोरं दोघं घरात सोडून गेल्या होत्या ह्या कलर करायला, बट बर्थडे आहे आणि कलर अशा प्रकारे झाला आहे एकदम मस्त. ब्राऊन हायलाईट्स मध्ये आणि रेड, असा वाईन रेड कलरचा ग्लो.